मित्र हो नमस्कार. मी बघितला YRF स्पाय युनिव्हर्सचा लेटेस्ट मूवी वॉर 2, ज्यात मुख्य भूमिकेत आहेत ऋतिक रोशन, ज्युनियर NTR, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि आशुतोष राणा. या वॉर 2 मूवीचा पहिल्या वॉर मूवीशी तितका संबंध नाहीये, त्यामुळे एक फ्रेश मूवी म्हणून सुद्धा हा चित्रपट बघितला जाऊ शकतो. हा मूवी खास करून ऋतिकच्या आणि ज्युनियर NTRच्या फॅन्सला खुश करण्यासाठी बनवला गेल्याचं दिसतंय. यात ॲक्शनची भरमार आहे, हाणामारी जोरदार आहे, मोठमोठे सीन्स आहेत आणि अशक्यप्राय वाटणारे स्टंट्स आहेत. ह्या झाल्या मूवीच्या जमेच्या बाजू, आणि यातच दडल्या आहेत काही खटकणाऱ्या गोष्टी. ॲक्शनची भरमार दाखवताना ती स्टोरीमध्ये आपसूक यायला हवी, तर तिचं महत्त्व असतं. खास स्टोरीला बाजूला करून काहीही वातावरण निर्मिती न करता सरळ फायटिंग दाखवणे, तेही लॉजिक नसलेली, हे काही पटत नाही. दोन्ही हिरोंनी ॲक्टिंग बरी केली आहे, तिला चांगली म्हणता येणार नाही. कियाराला वाया घालवले आहे. मूवीत एखादी नायिका असावी म्हणून तिला घेतलं आहे. आपला हिरो काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी सतत हवेत, जमिनीवर, पाण्यात, आगीत, आकाशात या पंचमहाभूतांमध्ये लढताना दाखवले आहे, जे नक्कीच खटकते. शिवाय याचे VFX खूप चांगले असे नाहीयेत. काही ठिकाणी कलर ग्रेडिंग मिसमॅच झाल्याने समजतं की इथे ग्रीन स्क्रीनचा वापर केला गेला आहे. स्टंट दाखवताना ते कायम अशक्यप्रायच असायला हवेत. ह्या हट्टापायी मूवीने आपलं हसं करून घेतलं आहे. हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही, असं आपल्याला वाटत असलं तरी दिग्दर्शक ते दाखवण्यातच धन्यता मानतो. कितीही गोळ्या लागल्या, धारदार शस्त्रांचे वार झाले, तरी उठून लढाई करणारे हिरो बघण्यात जर रस असेल तर हा मूवी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. एका विमानावर दुसऱ्या विमानाने उडी मारणे, त्यातही B-2 बॉम्बरसारखे विमान वापरणे, विमानाच्या छतावर मारामारी करणे, कार घेऊन ट्रेनवर चढणे, मोटर बोटला रेसिंग ट्रॅकवर चालवणे वगैरे बरेच सीन त्यांच्या वीक एक्झिक्युशनमुळे नकली वाटतात. याची कथासुद्धा सुनी सुनाई, देखी दिखाई अशी असल्याने त्यात काही नाविन्य नाही. तरी तुम्ही मूवी बघणार असाल तर 2 पोस्ट क्रेडिट सीन्स आहेत, ज्यात स्पाय युनिव्हर्सच्या पुढच्या मूवीची झलक बघायला मिळते. ते बघून जा. मी वॉर 2ला देईन 10 पैकी 5.5 मार्क्स, कारण डिरेक्टरने जर हॉलिवूड स्टाईल मूवी बनवायचे ठरवले असेल तर त्याची तुलनाही हॉलिवूडच्या मूवीसोबतच होईल, हे लक्षात घ्यायला हवे. त्यात फाईट सिक्वेन्स, त्यांचे एक्झिक्युशन्स, VFX, स्टोरी सगळंच येईल. मूवी कमी बजेटचा असला असता तर रेटिंग नक्कीच जास्त मिळालं असतं, पण इतक्या मोठ्या स्टार्सला घेऊन 400 कोटींचे बजेट असून जर हे आउटपुट असेल तर आमच्यासारख्या प्रेक्षकांची निराशा नक्कीच होईल. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.